तुकोबांच्या पालखीचं आता निरास्नान केल्यानंतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रस्थान सुरू झालं आहे। खरं तर नीरा नदीवरचा हा पूल पाहतोय आणि पुलावरून जाणारी ही सुंदर दृश्य तुकोबांच्या पालखीच्या रथाची ही दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। संपूर्ण पूल आहे तो वारकऱ्यांनी भाविकांनी फुलून गेलेला आहे, प्रचंड गर्दी आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहताना एकच म्हणावं लागेल की पुण्यातून आता सोलापूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासन जे पोलीस असतील ते पोलीस आता या वारकऱ्यांना सोलापूरच्या दिशेने रवाना करतील आणि सोलापूरकर त्यांचं स्वागत करतील। खरं तर आता वारी आणि पंढरपूरचं नातं अगदी जवळ आलेलं आहे। 2-3 दिवसामध्ये आता ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर जो आषाढीचा सोहळा असेल हा सोहळा पाहण्यासाठी खूप मोठी उत्सुकता असते। राज्यभरातले जे भाविक असतात, वारकरी असतात, हे सगळे या ठिकाणी येतात आणि ज्यावेळी संपूर्ण पंढरपूर गजबजून गेलेलं असेल त्यावेळी ह्या सगळ्या भाविकांचा एका ठिकाणी येण्याचा जो जल्लोष आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण आज ज्यावेळेस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणारी ही कऱ्हा नदी आहे, 2 जिल्ह्यांना जोडणारा हा पूल आहे आणि भक्तीच्या या पुलावरूनच हा सगळा वारीचा सोहळा समोर चाललेला आहे। आपण पाहतोय मागच्या बाजूला सुद्धा मोठी गर्दी आहे, भाविक लाईन लावून रथाच्या पाठीमागून जात आहेत आणि याचमुळं हा सगळा 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आता इथं भक्तीचा पूल आपल्याला दिसून येते। खरं तर ही सगळी दृश्य खूपच विलोभनीय आहेत आणि या ठिकाणाहून जाताना भाविकांची अक्षरशः गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पुलाच्या शेवटच्या बाजूला तुकोबांचा रथ पोहोचलेला आहे आणि मागे सुद्धा जाणाऱ्या दिंड्या या पुलावरून आपण अशा पद्धतीने पाहतोय। प्रशांत मोहितेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नीरा, पुणे।